नमस्कार प्रेक्षकांनो, आज आपण बघणार आहोत 31 जुलैच्या भागामध्ये अर्जुनने सायलीसाठी किती सरप्राईज प्लॅन केले कोणास ठाऊक. कारण तो आज पुन्हा मेकअपचं सामान घेऊन आला आणि सायली म्हणतं काय हे काय अगो हे हे तुझ्यासाठी सरप्राईज होतं आणि अजून एक सरप्राईज आहे बरं का असं म्हटलं. सायली म्हणते काय सरप्राईज आहे. अर्जुन म्हणतो आज तुझा मेकअप तू नाही करणार, मी करणार आहे. आणि सायलीचा मेकअप खरंच अर्जुन करतोय मंडळी. इतका सुंदर भारी मेकअप झाला आहे ना, आणि बघून तर तिथं नजरच हटत नाही सायलीवरून. आणि सायली त्याला म्हणते काय कशी दिसते मी. मग तो म्हणते अगं तू किती सुंदर दिसते सायली. अरे म्हणजे बायको आहेच ना सुंदर. त्यात ती लगेच विचारते त्याला की मग एक सांगा बरं का तुम्ही, सायली जास्त सुंदर आहे की तन्वी. त्यावर अर्जुनने भारी उत्तर दिलं आहे मंडळी. तोही लगेच विचार करून म्हणतो अगं त्यात काय एवढं विशेष आहे. तू सायली असो की तन्वी असो, पण तू माझ्या बाळाची आई आहे ना. तू खरंच खूप सुंदर दिसते. मला एवढंच म्हणायचं. आता कुसुमताईंना फोन करून विचारत आहे काय हो कुसुमताई निघाले का तुम्ही. त्यात तिकडनं कुसुमताई सांगते नाही ना अजून मुले आल्याने त्यांना यायला 1 तास लागणार आहे. 1 तासाने निघतो आम्ही. आणि मात्र लगेच श्वेता प्रियाला मेसेज करून पाठवते की मुलींना यायला 1 तास आहे, तू तुझी तयारीत राहा. आणि लगेच तो मेसेज लगेच फॉरवर्ड करते सचिनला. प्रिया म्हणजे किती डोकं लढवले मंडळी बघा तिने. आणि त्याला सांगत असते की तू तुझ्या तयारीमध्ये राहा, मुली आता निघाल्या आणि त्यांना यायला 1 तास लागेल. त्यावर लगेच दोघंजण इकडं खुश होता, राकेश आणि सचिन. त्यांना असं झालं आहे की आता कधी एकदा तर सायली जेलची हवा खाते. आणि इकडे लगेच पूर्ण आजी आणि प्रतापराव येत आहे. प्रेक्षकांना ते त्यांना दिसताच आहे आपल्याला. आणि श्वेताने असं संपूर्ण घर कसं स्वतः समजूनच ती वावरते आणि ती चहा घेऊन पूर्ण आजींकडे येते. आणि पूर्ण आजी तिला म्हणताय काय गं तू कोण गं. त्यावरती ती सांगायच्या अगोदरच अस्मिता म्हणते अगं ती ना त्या सायलीच्या आश्रमातली मुलगी आहे आणि तिथं सध्या गोलूला इथं सांभाळणार आहे बरं का. त्यावर पूर्णाजी लगेच म्हणता गोलूला सांभाळणार की मला. आणि मग काय लव बर्ड्स येताना दिसत आहे मंडळी दोघंही. कारण पूर्णाजी म्हणत होतो असतं अजून कसे आले नाही आहे. आणि ते दोघं एक आले आणि दोघांना बघून चैतन्य चेष्टा मस्करी करण्याच्याच नादामध्ये असतो. पण तो काय म्हणतो अरे सध्या ना तुझ्यासोबत वहिनी ना सायली वहिनीमुळे मला तुला जास्त बोलता येत नाही. आणि तिथे पूर्ण आजी लगेच म्हणत असता सायली बाळा अगं खरंच मी ह्या दिवसाची खूप वाट बघत होती गं. कारण माझी पूर्ण इच्छा होती की माझी जी नाती असेल ना पंथी ती माझ्या तन्वीचीच असेल. आणि तू माझीच खरंच तन्वी. आज माझी पूर्ण इच्छा पूर्ण झाली तर मला काही फरक नाही पडत, मला देवाघरचं मरण पण आलं तरी. त्यात सायली म्हणत असते नाही बरं का पूर्ण आजी असं म्हणायचं नाही आहे. हे बघ तुला ना तुझ्या पंथीलासुद्धा खेळायचं आहे आणि त्याचं लग्नसुद्धा तुला बघायचं आहे बरं का. यावर सर्वजण हसायला लागत आहे मंडळी. आणि तितक्यात अश्विनने जो फोटोग्राफर बोलवलेला असतो ना तो फोटोग्राफर येतो आहे आणि अश्विन सांगते हे बघा मी तो फोटोग्राफर बोलवला आहे ना तर ते फंक्शनमधले फोटो काढायचे. आणि ते लगेच सांगत असतात की त्याला फोटो काढायला यावर का. आणि मग ते फोटो काढायला घ्यायचा बापरे. सायलीसाठी तर अर्जुनने एक एक इतके पोज काढून ठेवलेले आहेत ना. ते सायली सांगायच्या किंवा फोटोग्राफर सांगायच्या अर्जुनच सर्व तयारी करत असतो. आणि अश्विन आणि चैतन्य म्हणतो अरे याला एवढं कसं काय माहिती. त्यात ना प्रतापराव लगेच म्हणतो अरे काय एवढं विशेष नाही रे. मी सुद्धा तर जेव्हा तुझ्या मामाच्या डोहाळे जेवण केलं होतं ना मी अशा पोचल्या. आता तरी नेटवर बघून सर्व काही एकदम इझी भेटून जातं रे. आणि त्यात श्वेतानं सायलीकडं बघून मनात म्हणत असते घे अगं किती हौस करायची, किती खुश व्हायचे तुला बघल तुला आता काय दिसतं ते. आणि इकडं काही असो मंडळी पण प्रियाने तिचं डोहाळे जेवण जेलमध्ये साजरे केले बरं का. नकली असो की असली असो पण किती कौतुक. आणि तिचंही त्या जे जेलमधल्या बायका असतात तिचं डोहाळे जेवण करतात, तिचं आरती करताय. आणि जे हवालदारी नसते ना तिने ते मिठाई तिच्यासाठी आणलेली असते मग ती काढते. पण जेव्हा ती बर्फी निघते ना तर ती खूप चिडते. पण ती नंतर म्हणते असू दे काहीही असो मुलगी तर मुलगी पण असेल तर शेवटी ती माझीच ना आणि माझ्यासारखीच. त्यात ती समाधान मानते प्रेक्षकांना. आणि इकडं तर सायली एक एक पोज घेऊन फोटो काढायला लागतेच ह्या. आणि अर्जुन मात्र इतका खुश झाला आहे ना. आणि त्यांचं कौतुक बघून तर पूर्ण आजींचा तर चेहरा किती आनंदाने फुलला. आणि त्यात पूर्ण आजी म्हणते आता बस झालं बरं का, आता ऑप्शन करायला घ्या बरं का. आणि मला का प्रतिमा आत्या पहिले ऑप्शन करायला सायलीचं घेत आहे, त्याच्यानंतर कल्पनाताई, अस्मिता असं एक एक करून सर्वजण घेत आहे. आणि मग नंतर इकडं अजूनही आश्रमातल्या मुली आलेल्या नाही आहेत. ते मॅडम कुसुमताईंना फोन करून सांगत आहे की हो आता मुली उतरल्याच आहे, आता येतीलच 10-1 मिनिटामध्ये. तितक्यात ती सायलीची जी एक आश्रमातली लहान मुलगी असेल ती म्हणत असते की आम्हाला ना सायली ताईसाठी गिफ्ट घ्यायचे तर आम्हाला थोडासा वेळ लागेल कुसुमताई.
तर आम्ही थोड्या वेळाने येतो 10-1 मिनिटामध्ये असं म्हणून तर कुसुमताई तिला सांगताय का गं लवकर आहे बरं का. आणि जे मुलं असताना असं ते खूप चिडलेले त्यांच्यावर, कारण त्यांनाही जायची घाई म्हणून. आणि इकडं जे एक गाडी मागं टू व्हीलरवाला यांच्या मुलींचा पाठलाग करत येतो, तर प्रेक्षकांना तितकाच एक काळ्या कलरची गाडी येते आणि त्या गाडीमध्ये सर्व मुलींना भरता येते अपहरण करणारे, आणि ते घेऊन जात आहे म्हणजे आता पुढं समजेलच आपल्याला काय होणार आहे ते. आणि इकडं आता त्यांचा फोटो सर्व काढण्याचा कार्यक्रम तर झालेलाच आहे, पण जे मिठाई वगैरे असेल ना तर ते बघायचं असतं. म्हणजे आता सायलेचं मुलाला जन्म देणार आहे का मुलीला, असं म्हणून मग ते 2 वाट्या ठेवलेल्या आहे. आणि मग अस्मिता म्हणत असते काढ ना लवकर, पण अर्जुन म्हणतो हे बघ मला ना मुलगीच हवी बरं का, तू ना बर्फी काढ बरं का सायली. आणि असं बघत असताना तितक्यात ती खरंच बर्फी काढते आणि बापरे अर्जुन तर अक्षरशः नाचायलाच लागतोय मंडळी, कारण तो इतका खुश होतो, त्याला मुलीची खूप हौस आहे. पण काही असोच कल्पनाताई म्हणता हे बघ काही झालं ना तर आम्हाला ते हवंच आहे, मुलगी असो की मुलगा. आणि मंडळी पुढील भागामध्ये आपल्याला समजणारच आहे, कारण आता मुलींचं किडनॅप झालं आहे आणि सायलीला घ्यायसाठी सर्व पोलीस वगैरे आलेले आहेत आणि तिला तर जेलमध्ये दाखवलेलं आहे. कारण आता मीडियावाले काय सांगतात, त्याच्यानंतर सायलीसुद्धा खूप टेन्शनमध्ये आली. पण अर्जुन म्हणतो तू काही टेन्शन घेऊ नको, मी आहे. पण मला एकच असं वाटतं की आपल्या बाळाचं थोडंसं मला टेन्शन आलं. तेव्हा सायली म्हणतो तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, मी 2 जीवांचे म्हणून मला जास्तच हिंमत आलेली आहे. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.